नमस्कार सर, आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा आपला टॉपिक आहे प्रॅक्टिस सेट 2.2 क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरचा आपण आज या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस सेट 2.2 हा पूर्णतः बघणार आहे। ओके, चला स्टार्ट करू। बघा, क्वेश्चन दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॅक्टरायझेशन मेथड। म्हणजे तुम्हाला आता क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व करायचे आहे। आणि लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला मी फॅक्टरायझेशन मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन कसे सॉल्व करायचे हे व्यवस्थित शिकवलेलं आहे। तर चला स्टार्ट करूया। बघा, फर्स्ट इक्वेशन दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0। ओके, तर अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, इक्वेशन मध्ये जे सेकंड नंबरचं साइन आहे ते साइन चेक करायचं आहे। तर या ठिकाणी सेकंड नंबरचं साइन जे आहे ते प्लस आहे, म्हणजे आपण ऍडिशन बघणार आहे। म्हणजे आपण ही जी मिडल टर्म आहे हिचं फॅक्टराइज करताना आपण काय बघणार आहे, ऍडिशन। ओके, आणि लक्षात असू द्या, हा जो एक्स स्क्वेअर आहे याचा जो कोइफिशियंट आहे तो किती आहे, 1 आहे। या एक्झाम्पल मध्ये किती आहे, 1 आहे। तर बघा, या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ऍडिशन पाहिजे 15, ऍडिशन पाहिजे 15 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे 54, कारण की याचा कोइफिशियंट किती आहे, 1, म्हणजे 54 1 जा 54, बरोबर आहे। तर ऍडिशन 15 मल्टिप्लिकेशन 54 असे दोन नंबर तुम्हाला बघायचे आहे। तर असे दोन नंबर आहे, 9 6 जा, बघा 9 6 जा 54, बरोबर आहे। आणि 9 प्लस 6 इज इक्वल टू किती होता, 15। म्हणजे जे दोन नंबर्स आपल्याला पाहिजे होते ते दोन नंबर कोणते आहे, 9 अँड 6। ओके, तर आपण आता यांचा वापर करू। बघा, सो हियर एक्स स्क्वेअर या मिडल टर्मला आपल्याला काय करायचं आहे, स्प्लिट करायचं आहे, याची फोड करायची आहे आपल्याला। मग कसं करणार, 9x, दोन नंबर कोणते सापडले आपल्याला, 9 अँड 6, 9x 6x प्लस काय दिलेलं आहे पुढं, 54 इज इक्वल टू 0। ओके, तर ऍडिशन मध्ये हे जे फर्स्ट साइन असतं दोघांना युज करतो ऍडिशन मध्ये। ओके, तर आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो, कॉमन काढतो। देअरफॉर या ठिकाणी या दोघांमध्ये कॉमन काय येणार, तर या ठिकाणी ओनली काय कॉमन येणार, ते फक्त x। ओके, मग आता x कॉमन काढल्यानंतर x ने या दोन्ही टर्मला काय करायचं, डिवाइड करायचं। ओके, x ने जर x स्क्वेअरला डिवाइड केलं तर फक्त काय येणार, x, कारण की एक x काय होणार, कट होणार। मायनस 9x ला जर x ने डिवाइड केलं तर x काय होणार, कट, फक्त काय येणार 9। ओके, तर या दोघांमध्ये आपण x कॉमन काढलेला आहे। ओके, आता या दोघांमध्ये आपण कॉमन काढणार आहे, तर या ठिकाणी मायनस आहे। ओके, तर या दोघांमध्ये जे कॉमन येणार आहे ते येणार आहे 6। ओके, कारण की 6 ने आपण 6 ला पण डिवाइड करू शकतो आणि 54 ला, म्हणजे काय, तर 6 च्या टेबल मध्ये 6 सुद्धा येतात आणि 54 सुद्धा येतात। म्हणजे या ठिकाणी कॉमन काय येणार, तर फक्त 6 कॉमन येणार। आणि तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, या साईडला कधीच x वगैरे कॉमन येत नाही। तर आता ब्रॅकेट मध्ये आपण काय लिहिणार, 6 आपण कॉमन काढलेला आहे, बरोबर आहे। तर आता कॉमन काढल्यानंतर 6 ने दोघांना आपण काय करणार, डिवाइड करणार। 6 काय झाले, कट, म्हणजे काय उरला फक्त x। ओके, 6 9 जा 54, बरोबर आहे। आणि मायनस प्लस काय होणार, मायनस इज इक्वल टू 0। ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी कॉमन काढलेला आहे। आणि लक्षात असू द्या बाळांनो, कॉमन काढल्यानंतर हे जे दोन्ही ब्रॅकेट असतात, हे दोन्ही ब्रॅकेट कसे आले पाहिजे, सारखे आले पाहिजे। हे खूप इम्पॉर्टंट आहे। हे जर ब्रॅकेट तुमचे सेम येत नसेल तर समजून घ्यायचं आपला आन्सर कुठं ना कुठं रॉंग होत आहे। आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार, देअरफॉर हे जे दोन्ही सेम ब्रॅकेट आहेत, दोघांपैकी आपण एकच ब्रॅकेट खाली घेणार आहे, x मायनस 9, आणि जे पुढच्या ब्रॅकेट मध्ये बाहेर जे आहे x मायनस 6 हे पुढच्या ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे, इज इक्वल टू 0। ओके, देअरफॉर नेक्स्ट स्टेप, x मायनस 9 इज इक्वल टू काय असतं, 0, और नेक्स्ट स्टेपला x मायनस 6 इज इक्वल टू 0। ओके, देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 9, तिकडे गेल्यानंतर काय होणार, प्लस 9, और x इज इक्वल टू मायनस 6, तिकडे जाऊन काय होणार, प्लस 6, बरोबर आहे। लास्टला रिमार्क कसं लिहिणार आपण, देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर इन ब्रॅकेट 9,6। तर अशा प्रकारे हे फर्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे, बरोबर आहे। व्यवस्थित
व्यवस्थित लक्ष देत चला, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते समजेल. ओके, आता सेकंड एक्झाम्पल आपण बघू. सेकंड एक्झाम्पल आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. तर हे आहे सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल मध्ये जर आपण व्यवस्थित चेक केलं तर या ठिकाणी सेकंड नंबरचं साइन आहे मायनस. ओके, म्हणजे आपल्याला ह्या एक्झाम्पल मध्ये सबट्रॅक्शन बघायचं आहे. बरोबर आहे. तर बघा पुन्हा एकदा ह्या एक्झाम्पल मध्ये याचा जो कोइफिशियंट आहे एक्स स्क्वेअरचा तो किती आहे 1च आहे. ओके, आणि या एक्स चा कोइफिशियंट सुद्धा किती आहे 1 आहे. म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन किती पाहिजे. आता सेकंड नंबरचं साइन मायनस आहे म्हणजे आपल्याला आता सबट्रॅक्शन पाहिजे. सबट्रॅक्शन किती पाहिजे आपल्याला 1. बरोबर आहे. याचा कोइफिशियंट किती आहे 1. म्हणजे आपल्याला सबट्रॅक्शन किती पाहिजे 1 आणि मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला 20. सबट्रॅक्शन 1 आणि मल्टिप्लिकेशन 20. तर असे दोन नंबर तुम्हाला फाइंड करायचे आहेत. तर असे दोन नंबर आहेत 5 4 जा. ओके, असे दोन नंबर आहे 5 into 4. बघा 5 4 जा किती होतात 20 आणि 5 minus 4 जर केलं तर किती येतं 1. तर ते जे दोन नंबर आहेत ते किती आहे 5 4 जा. ओके, तर आता या 5 आणि 4 चा आपल्याला काय करायचं आहे वापर करायचा आहे. तर बघा कसं करणार. हिअर एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर दोन नंबर कोणते सापडले आपल्याला 5 and 4. तर पहिले मी लिहून घेतो 5x आणि नंतर लिहितो 4x. बरोबर आहे. आणि पुढे काय दिलेले मायनस 20 इज इक्वल टू 0. ओके, तर आता सबट्रॅक्शन मध्ये महत्वाचा मुद्दा असतो की जे नंबर आपण वापरलेले आहे ह्या नंबरला साइन व्यवस्थित दिलं गेलं पाहिजे. सबट्रॅक्शन मध्ये, ऍडिशन मध्ये तसं टेन्शन नाही. ऍडिशन मध्ये काय असतं आपण फर्स्ट नंबरचं साइन दोन्ही नंबरला देतो ऍडिशन मध्ये. पण सबट्रॅक्शन मध्ये या दोन्ही नंबरला अपोजिट साइन येतात. अपोजिट म्हणजे वेगवेगळे साइन येतात. तर कसं येणार बघा, दोन्ही नंबर पैकी जो ग्रेटर नंबर राहणार आहे, ग्रेटर नंबर आता या ठिकाणी 5 आहे तर ग्रेटर नंबरला फर्स्ट साइन यूज करायचं. ग्रेटर नंबरला आपण फर्स्ट साइन काय देणार प्लस. लक्षात असू द्या, ग्रेटर नंबर तुम्ही इकून जरी लिहिला किंवा इकून जरी लिहिला तरी ग्रेटर नंबरला पहिलं साइन येणार आहे. ओके, आणि जर ग्रेटरला प्लस आलं तर दुसऱ्याला काय द्यायचं मायनस. हे लक्षात ठेवा. सबट्रॅक्शन मध्ये ही एवढी स्टेप इम्पॉर्टंट आहे. ओके, नंतर बाकीच्या स्टेप सेम आहे. तर आता पुढे आपण काय करणार कॉमन काढणार. त्या दोघांमध्ये कॉमन काय निघणार ओनली एक्स. बरोबर आहे. मग एक्स ने जर याला डिवाइड केलं तर काय येणार फक्त एक्स प्लस एक्स एक्स काय झालेला आहे कट म्हणजे ओनली 5. राईट आहे. या ठिकाणी आहे मायनस. आता या ठिकाणी कॉमन काय येणार. या ठिकाणी नंबर आहे 4 आणि 20. तर 4 आणि 20 4 च्या टेबल मध्ये येतात का तर हो येतात. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण 4 कॉमन काढू शकतो. आता 4 कॉमन काढल्यानंतर याच नंबरने दोघांना डिवाइड करायचं. 4 4 काय झाले कट म्हणजे काय आलं या ठिकाणी एक्स मायनस मायनस काय झालेलं आहे प्लस 4 5 जा 20 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. नंतर नेक्स्ट स्टेपला देअरफॉर एक्स प्लस 5 इन वन ब्रॅकेट दोघांपैकी एक ब्रॅकेट खाली घ्यायचा आणि पुढच्या स्टेपला एक्स मायनस 4 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर x plus 5 is equal to 0 or x minus 4 is equal to 0. Therefore x is equal to किती येणार प्लस 5 तिकडे गेल्यानंतर काय होणार मायनस 5 or x is equal to मायनस 4 तिकडे ट्रान्सफर केले तर काय होणार प्लस 4. म्हणजे फायनली आपण आन्सर काय लिहिणार therefore roots of equation are in bracket minus 5 4. ओके, तर अशा प्रकारे सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेला आहे. ओके, तर लक्षात असू द्या ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन बघतो त्यावेळेस जे रूट्स असतात ते रूट्स आपल्याला मायनस प्लस म्हणजे अपोजिट साइन मध्ये आपल्याला रूट्स मिळत असतात. ओके, त्या प्रकारे ऍडिशन मध्ये तसं नाही. ऍडिशन मध्ये जर तुम्ही चेक केलं तर दोन्ही मायनस येणार किंवा दोन्ही प्लस येणार. पण सबट्रॅक्शन मध्ये जे रूट्स येणार ते अपोजिट येणार मायनस प्लस अशा प्रकारे ते येणार. ओके, आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर आपण 3 घेऊया. व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या. फॅक्टरायझेशन मेथड आपण घेत आहे. फॅक्टरायझेशन मेथड जर तुम्हाला व्यवस्थित आली तर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.6 याच्यामध्ये काहीच अडचण येणार नाही. ओके, एक्झाम्पल नंबर 3 बघा. एक्झाम्पल नंबर 3 काय दिलेला आहे 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. तर हे आहे एक्झाम्पल नंबर 3. ओके, काय दिलेलं आहे 2y²
प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. ओके, तर बघा पुन्हा एकदा आपल्याला हे इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. तर अगोदर आपण सेकंड नंबर साइन चेक करू. सेकंड नंबर साइन काय आहे? प्लस आहे, म्हणजे आपल्याला ऍडिशन बघायची आहे. काय बघायचे आहे आपल्याला? ऍडिशन. आणि महत्वाचा मुद्दा या एक्झाम्पल मध्ये आता वाय स्क्वेअरचा जो कोइफिशियंट किती आहे? 2 आहे. बघा आतापर्यंत कोइफिशियंट किती होता? 1 होता. सहगुणक किती होता? 1. पण आता किती आहे? तर 2 आहे. तर आता व्यवस्थित लक्ष द्या, या टाइपचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे हे काही जास्त हार्ड नाहीये. फक्त लक्षात काय ठेवायचे ते बघून घ्या. ऍडिशन आपल्याला किती पाहिजे? ऍडिशन आपल्याला पाहिजे 27. ऍडिशन किती पाहिजे आपल्याला? ऍडिशन 27. आणि मल्टिप्लिकेशन बघा, या दोघांचं अगोदर मल्टिप्लिकेशन करावं लागतं. 2 आणि 13चं काय करावं लागतं? मल्टिप्लिकेशन. तर या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर 13 2 जा 13 दुने 26, 13 2 जा 26. म्हणजे आपल्याला ऍडिशन पाहिजे 27 आणि मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? 26. बरोबर आहे, समजलं असेल. अगोदर या दोघांचं आपण काय केलेलं आहे? मल्टिप्लिकेशन. आतापर्यंत इथं 1 येत होता, बरोबर आहे. पण आता इथं किती आलेला आहे? 2 आलेला आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे? 13 2 जा 26 आणि ऍडिशन किती पाहिजे? 27. तर तुम्हाला असे दोन नंबर फाइंड करायचे आहे तर ज्यांचं ऍडिशन येतं 27 आणि मल्टिप्लिकेशन आहे 26. तर असे 2 नंबर्स आहे. बघा या ठिकाणी येतोय 26 1 जा 26, 26 1 जा 26 आणि 26 प्लस 1 किती होतात? 27. तर असे दोन नंबर कोणते आहे? 26 आणि 1. बरोबर आहे. तर या दोन्ही नंबरचा आपल्याला या एक्झाम्पल मध्ये काय करायचं आहे? वापर करायचा आहे. ओके, तर बघा कसं वापर करणार. सो हिअर 2y स्क्वेअर. तर दोन नंबर कोणते सापडले आपल्याला? 26y आणि दुसरा कोणता आहे? 1y. बरोबर आहे, 26 आणि 1. आणि पुढे किती आहे? प्लस 13 इज इक्वल टू 0. ओके, ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित आता समजली असेल. ओके, तर दोन नंबर आपण कोणते फाइंड केले? ते 26 आणि 1. तर ऍडिशन मध्ये आपण काय करतो? ऍडिशन मध्ये जे फर्स्ट साइन आहे तेच साइन आपण दोन्ही नंबरला युज करतो ऍडिशन मध्ये. सबट्रॅक्शन मध्ये आपण तसं करत नाही. तर आता व्यवस्थित लक्ष द्या, इकडे लक्ष असू द्या बाळांनो, कारण की आता या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं आहे? कॉमन काढायचं आहे. तर आतापर्यंत या ठिकाणी नंबर येत नव्हता म्हणून आपण डायरेक्टली एक्स किंवा वाय कॉमन काढत होतो, बरोबर आहे. पण आता या ठिकाणी इथं सुद्धा नंबर आहे आणि इथं सुद्धा नंबर आहे. तर या दोघांमध्ये 2 आणि 26 मध्ये कॉमन काय निघणार? तर नंबर मध्ये कॉमन निघणार आहे 2. बरोबर आहे, कारण की 2 ने आपण 2 ला सुद्धा डिवाइड करू शकतो आणि 26 ला सुद्धा डिवाइड करू शकतो. बरोबर आहे, म्हणजे 2 आपण या ठिकाणी कॉमन काढलेला आहे आणि या ठिकाणी वाय वाय आहे म्हणून वाय सुद्धा कॉमन येणार आहे. बरोबर आहे. आता 2y कॉमन काढल्यानंतर 2y ने याला सुद्धा डिवाइड करायचं, याला सुद्धा डिवाइड करायचं आणि डिवाइड केल्यानंतर येणारा आन्सर ब्रॅकेट मध्ये लिहायचं. चला डिवाइड करू. 2 2 काय झाले? कट. बरोबर आहे. आणि वाय वाय सुद्धा काय होणार? कट. म्हणजे एक वाय रिमेनिंग आहे त्या ठिकाणी. बरोबर, एक वाय बाकी आहे. ओके, या ठिकाणी आहे प्लस ला प्लस. आता 2 ने 26 ला आपण डिवाइड करू. बघा 2 1 जा 2, 2 3 जा 6. ओके, 13 आलं. म्हणजे 2 ने आपण याला डिवाइड केलेलं म्हणजे किती आलं? 13. आणि वाय वाय काय होणार? कट. हा ब्रॅकेट काय झाला? क्लोज. ओके, आता प्लस. तर या ठिकाणी नंबर कॉमन येणार आणि तो नंबर कोणता येणार? तर इथं आहे 1 आणि इथं आहे 13. तर या ठिकाणी कॉमन येणार 1. बरोबर आहे. आणि पुढच्या ब्रॅकेट मध्ये काय येणार मग? y प्लस 13 इज इक्वल टू 0. ओके, तर आता दोन्ही ब्रॅकेट पैकी आपण एकच ब्रॅकेट घेणार y प्लस 13 आणि सेकंड ब्रॅकेट काय घेणार आपण? 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. देअरफॉर काय होणार बघा? y प्लस 13 इज इक्वल टू काय घेणार आपण? 0 और 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. राईट आहे. देअरफॉर y इज इक्वल टू काय होणार? प्लस 13. तिकडे जाऊन काय होणार? मायनस 13 और इकडे कसं या ठिकाणी कसं होणार बघा? y इज इक्वल टू प्लस 1. तिकडे जाऊन काय होणार? मायनस 1. समजून घ्या या ठिकाणी व्यवस्थित. प्लस 1 तिकडे जाऊन काय होणार? मायनस 1. आणि जे मल्टिप्लाय मध्ये 2 आहे ते कुठे जाणार? डिवाइडला. ओके, प्लस 1 त्या ठिकाणी जाऊन काय झाले? मायनस 1 आणि मल्टिप्लायचे 2 कुठे गेले? डिवाइड मध्ये. तर अशा प्रकारे आपण फायनल आन्सर लिहिणार काय? रूट्स ऑफ इक्वेशन आर इन ब्रॅकेट मायनस 13 कॉमा मायनस 1 अपॉन 2. ओके, तर अशा प्रकारे याचे हे रूट्स आलेले आहेत. ओके, आता आपण बघू एक्झाम्पल नंबर
4. व्यवस्थित जर तुम्ही लक्ष देत असेल, व्यवस्थित समजून घेत असेल, तर तुम्हाला हे फॅक्टरायझेशन जी मेथड आहे ती व्यवस्थित येईल. अतिशय सिंपल मेथड आहे. ओके, तर बघा एक्झाम्पल नंबर 4. 5m² इज इक्वल टू 22m प्लस 15. ओके, तर हे आहे एक्झाम्पल नंबर 4. तर हे एक्झाम्पल सुद्धा आपल्याला आता काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर पहिली गोष्ट बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे त्याला अगोदर व्यवस्थित स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. म्हणजे आतापर्यंत बघा हे इक्वेशन जे होतं, या इक्वेशन मध्ये इज इक्वल टूच्या त्या साईडला फक्त काय आहे, 0 आहे आणि बाकी सगळे नंबर या साईडला आहे. पण या इक्वेशन मध्ये तसं आहे का नाही, या इक्वेशन मध्ये इज इक्वल टूच्या त्या साईडला नंबर्स आहे. बरोबर आहे. तर हे सगळे नंबर्स, हे 22m प्लस 15 आपण इज इक्वल टूच्या या साईडला घेऊ. मग कसं होणार, सो हिअर 5m² हे प्लस 22m इकडे येऊन काय होणार, मायनस 22m आणि प्लस 15 इकडे येऊन काय होणार, मायनस 15 इज इक्वल टू 0. तर अगोदर दिलेलं जे इक्वेशन आहे त्याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये व्यवस्थित कन्वर्ट करून घेतलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेपला तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा चेक करायचं आहे सेकंड नंबरचं साइन काय आहे. तर या ठिकाणी सेकंड नंबरचं साइन मायनस आहे. याचा अर्थ आपल्याला पुन्हा सबट्रॅक्शन बघायची आहे. तर सबट्रॅक्शन आपल्याला किती बघायची आहे, बघा सबट्रॅक्शन आपल्याला बघायची आहे 22. सबट्रॅक्शन किती बघायची आहे आपल्याला, 22. बरोबर आहे. आणि मल्टिप्लिकेशन किती बघायचं आहे, तर मल्टिप्लिकेशन बाळांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी m² चा जो कोइफिशियंट आहे तो 5 आहे. म्हणजे अगोदर आपल्याला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागेल. बरोबर, या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय करावं लागेल, आपल्याला करावं लागेल. तर बघा 15 5 जा किती होतात, 75. 15 5 जा किती होतात, 75. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला असे दोन नंबर फाइंड करायचे आहेत ज्यांचं सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे, वजाबाकी ज्यांची आली पाहिजे 22 आणि त्यांचंच मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 75. असे दोन नंबर तुम्हाला फाइंड करायचे आहे. तर व्यवस्थित जर तुम्ही विचार करून केला तर दोन नंबर्स आहे बघा, 25 3 जा 25 त्रिक 75. या दोघांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं तर व्यवस्थित करून बघा, 25 1 जा 25, 25 2 जा 50 आणि 25 3 जा 75. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 75 आणि दोघांचं जर आपण सबट्रॅक्शन केलं तर किती येतं 22. म्हणजे ते दोन नंबर कोणते आहे, 25 आणि 3 म्हणजे 25 and 3. ओके, तर या दोन्ही नंबरचा आपण आता वापर करणार आहे. बघा, therefore 5m² 25m 3m minus 15 is equal to 0. ओके, तर आता काय करायचं, सबट्रॅक्शन मध्ये एक गोष्टीची नेहमी काळजी घ्यायची आहे तुम्हाला, ती म्हणजे काय, ते जे दोन नंबर आहे यांना जेव्हा तुम्ही साइन देणार तर ते साइन व्यवस्थित द्यायचे आहे. तर बघा साइन कशी देणार, जसं मी तुम्हाला सांगितलं, जो ग्रेटर नंबर आहे त्याला फर्स्ट साइन यूज करा. तुम्ही ग्रेटर नंबरला कोणतं साइन यूज करा, फर्स्ट. ग्रेटर नंबरला आपण फर्स्ट साइन यूज केलेला आहे. मग आता याला जर तुम्ही मायनस यूज केलं तर दुसऱ्याला काय द्यायचं, प्लस. तर ही कन्सेप्ट तुम्हाला फक्त सबट्रॅक्शन साठी आहे, ऍडिशन साठी तशी नाही. बघा ऍडिशन मध्ये आपण दोघांना सेम साइन दिलेले आहे, तर सबट्रॅक्शन मध्ये तसं करायचं नाही. ओके, तर आता आपण नेक्स्ट स्टेपला कॉमन काढणार आहे. या दोघांमध्ये कॉमन काय येणार, अगोदर नंबरचा विचार करू. इथं 5 आहे, या ठिकाणी 25 आहे. तर 5 आणि 25 मध्ये कॉमन येणार 5. बरोबर आहे, कारण की 5 च्या टेबल मध्ये 5 सुद्धा येतात आणि 25 सुद्धा येतात. म्हणजे 5 ने आपण दोघांना डिवाइड करू शकतो. ओके, आणि नंतर कॉमन काय येणार, m. चला मग आता याने डिवाइड करू. 5 5 काय झाले, कट. m सुद्धा काय झालेला आहे, कट. पण एक m त्या ठिकाणी उरलेला आहे. ओके, मायनसला मायनस. 5 5 जा 25 आणि m काय झाले, कट. ब्रॅकेट झाला क्लोज. ही कॉमन काढण्याची स्टेप सुद्धा आपल्याला व्यवस्थित आली पाहिजे. पुढं प्लस, या ठिकाणी 3 आहे आणि 5 आहे. 3 आणि 5 मध्ये कॉमन येणार 3 and 50 आहे. काय आहे, 3 and 15. तर 3 आणि 15 मध्ये कॉमन काय येणार, 3 येणार. बरोबर आहे. तर 3 जर आपण कॉमन काढलं तर बघा डिवाइड करू. 3 3 काय झाले, कट. काय आहे, m. बरोबर आहे, मायनस. 3 ने तुम्ही 15 ला डिवाइड करा. 3 5 जा 15 इज इक्वल टू 0. बरोबर आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार, देअरफॉर हे जे लाईक ब्रॅकेट्स आहे, सेम ब्रॅकेट आहे, दोघांपैकी एकच ब्रॅकेट आपण खाली घेतो, m मायनस 5. आणि नेक्स्ट ब्रॅकेट आपण काय घेणार, 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके,
आता नेक्स्ट स्टेपला देअरफॉर m मायनस 5 इज इक्वल टू 0 और 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर m इज इक्वल टू -5 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार +5 और या ठिकाणी बघा कसं होणार, व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी m इज इक्वल टू बघा +3 तिकडे जाऊन काय होणार -3 राईट आहे. +3 त्या साईडला ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार -3 आणि जे मल्टिप्लाय मध्ये 5 आहे ते पुढे जाणार डिवाइड मध्ये. अशा प्रकारे देअरफॉर आपण लिहिणार रूट्स ऑफ इक्वेशन आर इन ब्रॅकेट 5, -3/5. ओके, तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 4 हे सॉल्व्ह केलेला आहे. तर प्रत्येक वेळेस तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढत चला किंवा व्हिडिओ स्टॉप करून हे सगळे याचे आन्सर लिहत चला. ओके, आता आपण घेणार आहे क्वेश्चन नंबर 5. ओके, तर बघा क्वेश्चन नंबर 5 आपल्याला बघायचा आहे. नंबर 5 काय दिलेला आहे व्यवस्थित बघून घ्या. 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. तर हा आहे 5 नंबरचं एक्झाम्पल. हे आहे 5 नंबरचं एक्झाम्पल, व्यवस्थित बघून घ्या. या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 0. ओके, तर आतापर्यंत आपण जेवढे एक्झाम्पल्स बघितले त्या एक्झाम्पल मध्ये आपण असं कधी डिनॉमिनेटर मध्ये असं नंबर बघितलेला नाहीये. पण या एक्झाम्पल मध्ये डिनॉमिनेटर मध्ये एक नंबर आहे. किती आहे तो 2 आहे. तर हा नंबर जर आपल्याला कट करायचा असेल, जर हा नंबर आपल्याला ठेवायचा नाहीये, तर आपण काय करणार, याच नंबरने पूर्ण इक्वेशनला आपण काय करणार मल्टिप्लाय करणार. ओके, तर चला करू. मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करतोय आपण 2 ने. ओके, तर अगोदर याला करू. 2 2 चा किती होणार 4x². याला मल्टिप्लाय केल्यानंतर नंतर आहे मायनस, याला सुद्धा मल्टिप्लाय करू. बघा काय होणार 2 2 चा 4x राईट आहे. आणि प्लस याला सुद्धा मल्टिप्लाय करू. 2 1 चा 2. ओके, आणि अपॉन 2 आहे राईट आहे. म्हणजे 2 2 काय होणार कट होणार. म्हणजे डायरेक्टली या ठिकाणी किती येणार बघा, याला जर 1/2 ला जर तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केले तर 2 2 काय होणार कट होणार. म्हणजे फक्त काय येणार 1 येणार. आणि जर 0 ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2 0 0 होऊन जाणार. म्हणजे पूर्ण इक्वेशनला आपण 2 ने काय केलेलं आहे मल्टिप्लाय केलेलं आहे. बरोबर आहे. आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा अगोदर काय करू, सेकंड नंबर साइन काय आहे प्लस आहे. म्हणजे आपल्याला ऍडिशन पाहिजे. ऍडिशन किती पाहिजे आपल्याला 4. आणि मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला बघा 4 1 जा 4. मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला 4 1 जा 4. म्हणजे असे 2 नंबर सांगा, असे 2 नंबर आपल्याला पाहिजे ज्यांची ऍडिशन आली पाहिजे 4 आणि मल्टिप्लिकेशन सुद्धा किती आलं पाहिजे 4 1 जा 4. तर असे 2 नंबर आहे. खूप सिंपल नंबर आहे. कोणते आहे ते 2 2 जा 4. बरोबर आहे. आणि 2 प्लस 2 किती होतात 4. म्हणजे 2 दुने 4 आणि 2 आणि 2 किती होतात 4. म्हणजे दोघांची बेरीज किती येते 4. ओके, देअरफॉर हियर 4x². याची जर याला आपल्याला फॅक्टराइज करायचं आहे तर कसं आहे, कोणते नंबर आहे 2x आणि प्लस काय पुढं 1 इज इक्वल टू 0. तर ऍडिशन मध्ये फर्स्ट साइन दोघांना सेम येतं. ओके, म्हणजे हे साइन आपण दोघांना युज करतो. ऍडिशन मध्ये सेम साइन येतं पण सबट्रॅक्शन मध्ये साइन हे डिफरंट असतात. ओके, तर आता आपण काय काढणार कॉमन काढणार. आता व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी. हा, तर या ठिकाणी आपण आता कॉमन काढणार आहे. तर बघा या ठिकाणी आहे 4 आणि या ठिकाणी आहे 2. बरोबर आहे. तर 4 आणि 2 मध्ये कॉमन काय येणार, तर कॉमन बाळांनो 2 कॉमन येणार आहे. कारण की 2 नेच आपण 4 आणि 2 ला डिवाइड करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे 2 च्या टेबल मध्ये 2 सुद्धा येतात आणि 4 सुद्धा येतात. 4 च्या टेबल मध्ये 2 येत नाही. बरोबर आहे. म्हणजे लहान संख्या कॉमन काढायची असते. ओके, आणि x² आणि x मध्ये कॉमन काय येणार तर x येणार. ओके, चला आता डिवाइड करू. 2x ने याला डिवाइड करायचं आपल्याला कशाला 4x² ला. काय होणार 2 2 जा 4. बरोबर आहे. आणि एक x काय झाला कट, म्हणजे एक x बाकी आहे राईट आहे. नंतर साइन काय आहे मायनस आहे. ओके, आता 2x ने जर डिवाइड केलं 2x ने डिवाइड केलं तर किती येणार 1 येणार.
बरोबर आहे. तर हे फर्स्ट आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता पुढे या ठिकाणी काय आहे, सेकंड नंबर साइन इथं मायनस. तर या ठिकाणी मायनस आहे म्हणून मायनस घेतलेला आहे. आता या दोघांमध्ये कॉमन काय येणार, तर इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. तर दोघांपैकी लहान नंबर कोणता आहे, 1. तर अशा वेळेस आपला कॉमन काय येणार, 1 येणार. आणि नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये 1 ने जर आपण दोघांना डिवाइड केलं तर बघा मायनस मायनस कट होणार, म्हणजे काय येणार 2x आणि मायनस प्लस काय होणार मायनस 1 1 जा 1. ओके, इज इक्वल टू 0. बरोबर आहे. हे ब्रॅकेट पण व्यवस्थित आले पाहिजे आणि कॉमन सुद्धा आपण व्यवस्थित काढले पाहिजे. ओके, देअरफॉर आता दोन्ही ब्रॅकेट पैकी आपण एकच ब्रॅकेट खाली घेतो, 2x मायनस 1. दोघांपैकी एक ब्रॅकेट खाली घेतलेला आहे आणि ज्या बाहेरच्या टर्म आहेत त्या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आहे, त्या 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे दोन्ही ब्रॅकेट आता सारखेच आहे. ओके, देअरफॉर कसं लिहिणार, 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. राईट आहे. नेक्स्ट स्टेप, देअरफॉर x इज इक्वल टू, व्यवस्थित बघा, मायनस 1 तिकडे जाऊन काय होणार प्लस 1. राईट आहे. मायनस 1 तिकडे जाऊन काय होणार प्लस 1 आणि जे मल्टिप्लायचे 2 आहे तिकडे जाणार डिवाइड मध्ये. ओके, आता नेक्स्ट स्टेप पुढे और त्याच प्रकारे मायनस 1 तिकडे जाऊन काय होणार प्लस 1. राईट आहे. आणि जे मल्टिप्लायचे 2 आहे तिकडे जाणार डिवाइडला. मग फायनल काय लिहिणार आपण, देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर इन ब्रॅकेट काय आहे 1/2, 1/2. म्हणजे याचे दोन्ही रूट्स कसे आलेले आहे, सेम आलेले आहे. बरोबर आहे. तर हे सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त याच्यामध्ये आपण स्टार्टिंगला काय केलेलं आहे, पण या एक्झाम्पल मध्ये जे डिवाइड मध्ये 2 होतं त्याच नंबरने आपण पूर्ण इक्वेशनला काय केलेलं आहे, तर मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, जास्त काही हार्ड एक्झाम्पल नाहीये. 5 एक्झाम्पल आपण कम्प्लीट केलेलं आहे. आता आपण बघणार आहे एक्झाम्पल नंबर 6. ओके, तर बघा एक्झाम्पल नंबर 6 नंबरचं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, 6x मायनस 2/x इज इक्वल टू 1. तर हे आहे एक्झाम्पल नंबर 6. ओके, तर हे एक्झाम्पल सुद्धा सिंपल आहे. फक्त या एक्झाम्पल मध्ये आता काय आहे बघा, इथं डिनॉमिनेटर मध्ये x आहे. जसं या एक्झाम्पल मध्ये काय होतं, डिनॉमिनेटर मध्ये 2 होतं, त्याच प्रकारे या ठिकाणी आहे x. तर अगोदर आपण काय करणार, पूर्ण इक्वेशनला x ने काय करू, मल्टिप्लाय करू. तर चला, मल्टिप्लाय बाय x. पूर्ण इक्वेशनला तुम्ही x ने आता काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. तर व्यवस्थित करून घेऊ बघा. 6x ला जर x ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 6x चा स्क्वेअर येणार आहे का नाही. इथं 6 आहे आणि x ला जर अजून x ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 6x चा स्क्वेअर मायनस 2/x आहे. इथं जर x ने मल्टिप्लाय केलं तर x काय होणार, कट होणार, म्हणजे फक्त काय येणार 2 आणि इज इक्वल टू 1 ला जर x ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार 1x. समजतंय. म्हणजे प्रत्येक टर्मला तुम्ही कशाने मल्टिप्लाय केलेला आहे, x ने. आता याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेऊ. देअरफॉर 6x स्क्वेअर. या टर्म नंतर आपल्याला कोणती टर्म पाहिजे असते, ही x ची. तर इज इक्वल टू त्या साईडला प्लस आहे, इकडे येऊन काय होणार ती मायनस 1x आणि नंतर किती आहे -2 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे आपलं हे क्वाड्रेटिक इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये तयार झालेलं आहे. ओके, सिंपल आहे. अगोदर आपण x ने मल्टिप्लाय केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही टर्म इकडे ट्रान्सफर केलेली आहे. ओके, तर आता चेक करू अगोदर सेकंड नंबरचं साइन. तर सेकंड नंबरचं साइन आहे मायनस. याचा अर्थ आपल्याला पाहिजे सबट्रॅक्शन, वजाबाकी. तर सबट्रॅक्शन किती पाहिजे आपल्याला 1. सबट्रॅक्शन बघा, सबट्रॅक्शन किती पाहिजे आपल्याला 1 आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला किती पाहिजे 6 2 जा 12. बरोबर की नाही. या ठिकाणी 6 आहे, 6 2 जा 12, साइन दुने 12. मल्टिप्लिकेशन आपल्याला पाहिजे 12 आणि सबट्रॅक्शन पाहिजे 1. असे दोन नंबर आपल्याला आता फाइंड करायचे आहे. तर असे दोन नंबर कोणते आहे बघा, 4 3 जा 4 into 3, 4 3 जा 12 and 4 minus 3 किती येतं 1. बरोबर आहे. ते दोन नंबर कोणते आहे 4 3 जा. त्यांचा आपण वापर व्यवस्थित करू. देअरफॉर 6x स्क्वेअर कोणते नंबर आहे 4 and 3, 4x 3x. ओके, आणि नंतर पुढे किती आहे -2 इज इक्वल टू 0. ओके, तर सबट्रॅक्शन मध्ये या दोन्ही नंबरला साइन व्यवस्थित द्यायचा आहे. ग्रेटर नंबरला फर्स्ट साइन, ग्रेटर नंबरला फर्स्ट साइन
आणि याला जर मायनस आलेला आहे तर दुसऱ्या नंबरला काय देणार आपण प्लस. बरोबर आहे, कारण की या दोघांची सबट्रॅक्शन झाली पाहिजे आणि सबट्रॅक्शन झाल्यानंतर -1 आन्सर आलं पाहिजे. बरोबर आहे, म्हणजे अशा प्रकारे. आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहे कॉमन. तर बघा या दोन्ही टर्म मध्ये या ठिकाणी आहे 6 आणि या ठिकाणी आहे 4. तर 6 आणि 4 मध्ये कॉमन काय येणार, तर या ठिकाणी कॉमन बाळांनो 2 कॉमन येणार आहे. बरोबर आहे, कारण की 6 आणि 4 दोन्ही नंबर 2 च्या टेबल मध्ये येतात, म्हणजे दोन्ही नंबरला आपण 2 ने डिवाइड करू शकतो. ओके, तर 2 या ठिकाणी कॉमन आलेला आहे आणि त्याच्यानंतर कॉमन काय येणार x. बरोबर आहे, तर 2x ने आपण या दोन्ही नंबरला काय करू डिवाइड करू. बघा 2 3 जा 6, x काय झालं कट, म्हणजे एक x बाकी आहे 3x मायनस 2 2 जा 4 आणि x काय झालं कट. राईट आहे, तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपण हे कॉमन काढून व्यवस्थित केलेलं आहे. पुढं या ठिकाणी आहे प्लस. आता बघा 3x मायनस 2, 3x मायनस 2 याच्यामध्ये कॉमन काय येणार आहे, तर 3 आणि 2 मध्ये कॉमन 3 सुद्धा येणार नाही आणि 2 सुद्धा येणार नाही, कारण की हे दोन्ही ऑड नंबर आहेत. तर या दोघांमध्ये म्हणजे हे दोन्ही नंबर कोणत्याही एकाच्या टेबलमध्ये येत नाही. 3 आणि 2 हे कोणाही एका नंबरच्या टेबलमध्ये येत नाही, हे फक्त दोघंही 1 च्या टेबलमध्ये येऊ शकतात. म्हणजे दोघांना आपण कितीने डिवाइड करू शकतो, फक्त 1 ने. बरोबर आहे, मग अशा वेळेस तुम्ही कॉमन किती काढणार 1. ओके, जेव्हा कॉमन ही कोणतीही संख्या निघत नसेल त्यावेळेस कॉमन काय काढायचा 1. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा जर असं असतं 5x प्लस 7 इज इक्वल टू 0, म्हणजे 5x आणि प्लस 7 आहे. तर या दोघां नंबर मध्ये आता कोणता कॉमन येणार, तर हे दोन्ही नंबर कोणत्याही एका नंबरच्या टेबल मध्ये येत नाही, म्हणजे या दोघांना फक्त 1 ने डिवाइड करू शकतो आपण. मग अशा वेळेस कॉमन काय काढायचं फक्त 1. बरोबर आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपण किती कॉमन काढलेला आहे 1 आणि जे रिमेनिंग पार्ट आहे काय आहे ते 3x मायनस 2 ते आपण ऍज इट इज लिहिलेलं आहे. ओके, तर पुढे कसं करणार आपण, देअरफॉर दोन्ही ब्रॅकेट पैकी फक्त एक ब्रॅकेट 3x मायनस 2 आणि बाहेरचे जे टर्म आहेत ते पुढच्या ब्रॅकेट मध्ये 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 और 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, आता नेक्स्ट स्टेपला कसं करणार, देअरफॉर व्यवस्थित लक्ष द्या या ठिकाणी, या स्टेपला व्यवस्थित लक्ष द्या. x इज इक्वल टू बघा काय होणार -2 जर ट्रान्सफर केलं तर काय होणार +2 आणि जे मल्टिप्लाय जे 3 आहे x सोबत ते कुठे जाणार डिनॉमिनेटर मध्ये, म्हणजे डिवाइडेड बाय 3. और या ठिकाणी x इज इक्वल टू +1 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार -1 आणि जे मल्टिप्लायला 2 आहे ते कुठे जाणार डिवाइड मध्ये, म्हणजे फायनली आपण आन्सर काय लिहिणार रूट्स ऑफ इक्वेशन आर इन ब्रॅकेट 2/3, -1/2. ओके, तर अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 6 क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेला आहे. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर जो 7 आहे ती एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. तर बघा ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे, complete the following activity to solve the quadratic equation √2x square plus 7x plus 5 √2 is equal to 0 by factorization method. म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने पूर्णतः कम्प्लीट करायची आहे. तर बघा व्यवस्थित लक्ष द्या, कारण की या ठिकाणी रूट मध्ये संख्या दिलेल्या आहे, तर तुम्हाला थोडं व्यवस्थित या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. बघा सगळ्यात पहिले आपण चेक करू का आपल्याला या ठिकाणी सेकंड नंबरचं जे साइन आहे ते प्लस दिलेलं आहे, याचा अर्थ आपल्याला ऍडिशन बघायची आहे. ऍडिशन आपल्याला किती पाहिजे, तर 7 पाहिजे. ऍडिशन किती पाहिजे आपल्याला 7 पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे, या दोन्ही संख्याचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपण डिसाइड करू शकतो का आपल्याला मल्टिप्लिकेशन किती पाहिजे. तर बघा आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करू √2 इंटू 5 √2. ओके, तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण व्यवस्थित करून घेऊ. बघा कसं होणार, 5 ला 5 इंटू बघा हे √2 इंटू किती होणार √2 किती होणार √4. बरोबर आहे, आणि 5 इंटू √4 म्हणजे 4 चे स्क्वेअर रूट किती येते, तर ते आहे 2, म्हणजे 5 2 जा 10. समजलं. बघा 5 ला 5 घेतलेले आपण आणि ज्या संख्या रूट मध्ये आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. √2 किती झाले √4. ओके, स्क्वेअर रूट मध्ये किती आले 4
आणि 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि त्यानंतर 5 आणि 2 चं काय केलेलं आहे मल्टिप्लिकेशन 5 2 जा 10. याचा अर्थ आपल्याला या एक्झाम्पल मध्ये ऍडिशन पाहिजे 7 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे 10. तर असे दोन नंबर्स आपल्याला काय करायचे आहे फाइंड करायचे आहे. तर बघा असे दोन नंबर कोणते आहेत ज्यांचं ऍडिशन 7 येतं आणि मल्टिप्लिकेशन 10 येतं. तर असे दोन नंबर आहे 5 and 7. बरोबर आहे. 5 into 2 किती होतात 10 आणि 5 plus 2 किती होतात 7. बरोबर आहे. म्हणजे ते दोन नंबर कोणते आहे 5 and 7. तर याचा अर्थ या ठिकाणी येणार 5x ओके आणि या ठिकाणी येणार 2x. बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण पहिले दोन बॉक्स हे फिलअप केलेले आहे. आता पुढच्या स्टेपला आपल्याला काय केलेलं आहे या ठिकाणी कॉमन काढलेला आहे. तर या ठिकाणी त्यांनी कॉमन काय काढलेला आहे या दोन जोड्यामध्ये पहिले या दोघांमध्ये तर x कॉमन आलेला आहे. मग x जर कॉमन आला तर काय राहणार बघा √2 विथ काय राहणार x. बरोबर आहे. √2 आणि एक x उरणार आहे कारण की एक x आपण काय झाला इथं कट झालेला आहे. बरोबर आहे. आणि पुढं प्लस x काय होणार आहे कट म्हणजे फक्त काय होणार आहे 5. ओके बरोबर आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. ओके पण आता या ठिकाणी या दोघांमध्ये तुम्हाला जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कारण त्याचं असं आहे की त्यांनी या ठिकाणी या दोघांमध्ये कॉमन जे काढलेलं आहे ते √2 कॉमन काढलेलं आहे. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये जे 2 आहे ते त्यांनी कॉमन काढलेलं आहे. तर या ठिकाणी ही संख्या कॉमन कशी आली हे मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो व्यवस्थित. बघा काय दिलेलं आहे 2x प्लस 5√2 इज इक्वल टू 0 राईट आहे. तर या दोघांमध्ये √2 कॉमन कसे आले व्यवस्थित बघून घ्या. नेहमी लक्षात ठेवायचंय तुम्हाला कोणतीही संख्या असेल समजा 2 असेल तर 2 च्या ठिकाणी आपण √2 into √2 अशी टर्म लिहू शकतो. बरोबर आहे. का बरं लिहू शकतो जर तुम्ही चेक केलं तर बघा या दोघांचं जर मल्टिप्लाय केलं 2 चा किती होणार रूट मध्ये 4 येणार आणि 4 चा स्क्वेअर रूट किती येणार 2 येणार. बरोबर आहे. याचा अर्थ आपण 2 च्या ठिकाणी √2 ही टर्म आपण घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे या 2 च्या ठिकाणी काय घेतलेलं आहे 2√2 into √2. बरोबर आहे. 2 च्या ठिकाणी काय आलेलं आहे स्क्वेअर रूट मध्ये 2 into स्क्वेअर रूट मध्ये 2 प्लस 5√2 इज इक्वल टू 0. म्हणजे 2 च्या ठिकाणी या दोन संख्या आपण घेऊ शकतो कारण की या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 2 येणार आहे. मग आता याच्यामध्ये कॉमन काय येणार तर बघा या ठिकाणी पण स्क्वेअर रूट मध्ये 2 आहे या ठिकाणी पण स्क्वेअर रूट मध्ये काय आहे 2 आहे. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 2 कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय होणार बघा या √2 ने आपण याला डिवाइड करू मग एक √2 काय होणार आहे कट तर रिमेनिंग √2 प्लस पुन्हा हा आणि हा काय होणार आहे कट मग किती उरणार 5. बरोबर आहे. आणि या ठिकाणी x आहे तर इथं पण काय येणार आहे x आहे. ओके तर अशा प्रकारे या ठिकाणी √2 हे काय काढलेलं आहे कॉमन आणि ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे √2x. बरोबर आहे. √2x प्लस काय आलेलं आहे 5. ओके हे तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे कारण की याच टाईपचं एक्झाम्पल पुढं अजून आहे. ओके त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे बघा आता नेक्स्ट स्टेपला आपण काय करतो जे दोन्ही ब्रॅकेट आहे सेम ब्रॅकेट ते एक ब्रॅकेट खाली घेतो म्हणजे इथं घ्यायचं आपल्याला काय तो ब्रॅकेट √2x प्लस किती आहे 5 आणि ज्या बाहेरच्या टर्म आहेत त्या खाली इथं घेतलेल्या आहे. बरोबर आहे. आता पुढे काय होणार बघा ही टर्म आपण पुन्हा खाली घेणार काय ती √2x प्लस 5 इज इक्वल टू 0 और x प्लस √2 इज इक्वल टू 0. ओके आता आपल्याला हा बॉक्स फिलअप करायचा आहे काय घेणार हे प्लस 5 इज इक्वल टू तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर काय होणार -5. बरोबर आहे. आणि जे मल्टिप्लाय मध्ये √2 आहे ते कुठे जाणार डिवाइड मध्ये समजते और हे प्लस √2 तिकडे जाऊन काय झाले -√2. ओके मग फायनल आन्सर काय येणार आपलं फायनली द रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर -√2 त्यांनी घेतलेला आहे. एक रूट त्यांनी लिहिलेलं आहे. हे जे दुसरं रूट आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. काय आहे ते -5/√2. ओके तर अशा प्रकारे ही सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. जास्त काही अवघड नाहीये. फक्त थोडंसं जे कन्फ्युजन होऊ शकतं ते या ठिकाणी होऊ शकतं. ओके तर ही जी मेथड आहे या ठिकाणी √2 कसं कॉमन आलेलं आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तुम्ही ती स्टेप व्यवस्थित बघा. ओके तर 7 नंबरचा क्वेश्चन आपण ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 8. ओके जो की याच टाईपवर डिपेंड आहे. बघा क्वेश्चन नंबर 8
8 नंबरचा क्वेश्चन बघू आपण आता. काय आहे 3x² मायनस 2√6x प्लस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी पुन्हा रूट मध्ये संख्या आहे. ओके, तर तुम्हाला हे एक्झाम्पल सुद्धा व्यवस्थित बघायचं आहे. ओके, तर बघा काय करणार. हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथडने. सेकंड नंबरचा साइन आपण चेक केलेला आहे. तर काय आहे सेकंड नंबर साइन प्लस आहे, म्हणजे आपल्याला ऍडिशन बघायची आहे. तर आपल्याला ऍडिशन किती बघायची आहे 2√6. ऍडिशन आपल्याला किती बघायची आहे 2√6 एवढी आपल्याला ऍडिशन पाहिजे. आणि मल्टिप्लिकेशन किती पाहिजे बघा, या ठिकाणी नंबर आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन किती पाहिजे आपल्याला 3×2=6. समजतंय? म्हणजे आपल्याला ऍडिशन पाहिजे 2√6 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला 6. तर असे दोन नंबर तुम्हाला फाइंड करायचे आहे. म्हणजे ऍडिशन तुम्हाला पाहिजे 2√6 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे 6. तर या दोघांसाठी दोन नंबर आपल्याला फाइंड करायचे आहे. तर थोडं व्यवस्थित लक्ष द्या. हे जे दोन नंबर आहे बाळांनो, हे आहे √6 इंटू √6. दोन नंबर कोणते आहे ते √6 इंटू √6. कसं तर बघा, √6 इंटू √6 जर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार √6×6=36. बरोबर आहे. आणि 36 जर स्क्वेअर रूट काढलं आपण, याचं 36 जर स्क्वेअर रूट काढलं तर ते किती येणार 6 येणार. बघा या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे 6 आलेलं आहे. बरोबर आहे. आता या दोघांची जर आपण ऍडिशन केली तर बघा √6 प्लस √6 या दोघांची ऍडिशन केली तर काय होणार 1√6 अँड 1√6 यांची ऍडिशन होणार 2√6. बरोबर आहे. यांची ऍडिशन आपण अशी करतो, नाही तर बाय चान्स मिस्टेक अशी नाही झाली पाहिजे 6 आणि 6 12 √6 मध्ये 12 असं झालं नाही पाहिजे. या दोघांची ऍडिशन कशी केली आपण 1√6 अँड 1√6 किती झाले 2√6. म्हणजे आपल्याला जे दोन फॅक्टर सापडलेले आहेत, दोन नंबर जे सापडलेले आहेत ते कोणते आहे √6 अँड √6. ओके, तर आता यांचा वापर आपल्याला अतिशय व्यवस्थित करायचा आहे. ओके, त्यासाठी हे एक्झाम्पल थोडं व्यवस्थित बघून घ्या. तर बघा 3x² मायनस दोन नंबर आपल्याला कोणते सापडलेले आहे √6x प्लस पुढे काय आहे 2 इज इक्वल टू 0. ऍडिशन मध्ये फर्स्ट साइन दोघांना सेम येतं मायनस मायनस. बरोबर आहे. तर फर्स्ट स्टेप मध्ये आपण याला आपण याची काय केलेली आहे आपण फोड केलेली आहे. ओके, आता पुढच्या स्टेपला आपल्याला काढायचं आहे कॉमन. आणि कॉमन काढण्यासाठी आपल्याला थोडेकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. कारण की आपण या ठिकाणी 3 कॉमन काढू शकत नाही. आपण या ठिकाणी 3 कॉमन काढू शकत नाही कारण की ही संख्या रूट मध्ये आहे. बरोबर आहे. ही संख्या रूट मध्ये आहे आणि ही रूटच्या बाहेर आहे. तर आपण आता काय करू, ह्या ज्या सर्व संख्या आहेत 3, 2 या सर्व संख्या आपण रूट मध्ये कन्वर्ट करू. त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजेल का कॉमन कसं काढायचं. ओके, तर मी आता तुम्हाला काय सांगितलं 3 ला आपण 3 च्या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो 3√3 इंटू √3. बरोबर आहे. 3 च्या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो √3 इंटू √3. कारण की दोघांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर ते रूट मध्ये 9 येणार आणि 9चा स्क्वेअर रूट किती येणार पुन्हा 3 येणार. म्हणजे याच्या ठिकाणी आपण ही टर्म लिहू शकतो. त्याच प्रकारे 2 च्या ठिकाणी आपण √2 इंटू √2 ही टर्म लिहू शकतो. बरोबर आहे. तर आपण तीच मेथड वापरणार आहे. म्हणजे आपल्याला यांनी काय होणार कॉमन कसं काढायचं, म्हणजे कॉमन कोणता नंबर काढायचा हे व्यवस्थित आपल्याला समजून जाईल. तर बघा तेच करतो मी. देअरफॉर 3 च्या ठिकाणी आपण घेणार आहे काय घेणार आहे √3 इंटू √3. हे 3 च्या ठिकाणी आलं. सोबत काय आहे x². बरोबर आहे. मायनस आता जे 6 आहे आपण 6 ला फक्त √6 ठेवणार नाही, तर याला पण आपण याची पण फोड करणार आहे. तर ती फोड कशी करणार आहे आपण √3 इंटू √2. बरोबर आहे. 3×2=6 म्हणजे याची सुद्धा आपण फोड केलेली आहे. कारण की नंबर जर सारखे आले तर आपल्याला कॉमन काढायला सोपं जाईल त्या पद्धतीने. बरोबर. सोबत काय येणार x. या √6 ची फोड काय केली आपण बघा √6 जे आहे याची फोड आपण काय केलेली आहे √3 इंटू √3. 3 साठी या दोन टर्म घेतल्या आपण, 2 साठी ह्या दोन आणि 6 साठी आपण हे घेतोय √3 इंटू √2. कारण की या दोघांचं मल्टिप्लिकेशन हेच येणार आहे. ओके, जसं आपण या √6 साठी लिहिलं तसं सेम या √6 साठी लिहिणार आहे. काय लिहिणार आहे √3 इंटू √2x.
बरोबर आहे, समजतंय. आणि नंतर आहे प्लस 2 साठी आपण काय लिहिणार, 2 साठी आपण ही टर्म घेणार आहे, काय ते √2 इंटू √2 आणि फायनली इज इक्वल टू 0. तर हे आपण यासाठी केलेलं आहे सगळं, कारण की आपल्याला कॉमन काय काढायचं व्यवस्थित समजेल. ओके, आता बघा कॉमन काढणं किती सिंपल आहे. तर अगोदर कॉमन तुम्ही या दोन टर्म मध्ये काढणार आहे, या दोन टर्म मध्ये आपण कॉमन काढणार आहे आणि नंतर या दोन टर्म मध्ये. ओके, तर या ठिकाणी कॉमन काय निघणार बघा, या ठिकाणी सुद्धा √3 आहे, या ठिकाणी सुद्धा √3 आहे, म्हणजे या ठिकाणी कॉमन निघणार √3. ही संख्या कॉमन निघणार आहे आणि सोबत इथं x² आहे, इथं x आहे, म्हणजे x सुद्धा कॉमन निघणार आहे. नंतर आपण काय घेतो ब्रॅकेट. आता यांनी डिवाइड करू बघा, 1√3 1√3 काय झालेलं आहे कट, x पण कट झालेला आहे, पण 1√3 या ठिकाणी बाकी आहे. बरोबर आहे, आणि सोबत x सुद्धा येणार कारण की एकच x कट झालेला आहे आणि ती x² आहे. राईट आहे. नंतर पुढे काय आहे मायनस. बरोबर आहे. पुन्हा या टर्म साठी √3 काय झालेला आहे कट आणि x सुद्धा काय होणार कट, पण सोबत तिथं काय बाकी आहे अजून √2. बरोबर आहे. या दोन्ही टर्म मध्ये आपण √3 हे कॉमन काढलेलं आहे आणि सोबत x कॉमन काढलेला आहे आणि या टर्मने आपण या टर्मला आणि या टर्मला काय केलेलं आहे डिवाइड केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर ब्रॅकेट मध्ये या आन्सर आलेला आहे. आता सेम त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण काय कॉमन काढणार आहे, तर या ठिकाणी √2 आहे आणि त्या साईडला सुद्धा √2 इंटू √2 आहे, म्हणजे या ठिकाणी कॉमन काय येणार, तर रूट मध्ये जे 2 आहे ते कॉमन येणार, म्हणजे -√2. ओके, बरोबर आहे. तर आता √2 ने आपण डिवाइड करू बघा, √2 काय झाले कट, पण √3 बाकी आहे, सोबत काय आहे x. राईट आहे. नंतर मायनस प्लस काय होणार मायनस √2 काय होणार कट, एक √2 कट होणार, पण एक तर त्या ठिकाणी आहे, म्हणजे तो आपण इथं ब्रॅकेट मध्ये येणार इज इक्वल टू काय झालं 0. तर अशा प्रकारे कॉमन काढण्यासाठी आपण ही जी स्टेप आहे या ठिकाणी घेतलेली आहे. ओके, आता पुढे सिंपल आहे, काय जे दोन ब्रॅकेट आहेत त्यापैकी आपण एकच ब्रॅकेट खाली घेतो, √3x मायनस √2. बरोबर आहे. आणि जे बाहेरच्या ब्रॅकेट मध्ये आहे, जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते आपण दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये घेतो, ते पण काय आहे √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. ओके, मग कसं घेतो आपण पुढे, देअरफॉर √3x मायनस √2 इज इक्वल टू 0 और पुढे √3x मायनस √2 इज इक्वल टू 0. नेक्स्ट स्टेप, देअरफॉर x इज इक्वल टू बघा काय होणार -√2, तिकडे जाऊन काय होणार +√2. राईट आहे. आणि जे मल्टिप्लाय मध्ये √3 आहे ते पुढे जाणार डिवाइड मध्ये, आहे का नाही. और त्याच पद्धतीने x इज इक्वल टू -√2 त्या साईडला ट्रान्सफर झाल्यानंतर काय होणार +√2, म्हणजे तिकडे जाणार +√2 आणि जे मल्टिप्लाय मध्ये आहे ते पुढे जाणार डिवाइड मध्ये, डिवाइड √3. ओके, फायनली आपण काय लिहितो, देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर काय आहे, दोन्ही रूट सेम आहे, काय आहे ते √2 अपॉन √3 √2 अपॉन √3. ओके, तर अशा प्रकारे बाळांनो हे 8 नंबरचं एक्झाम्पल आहे. जास्त एक्झाम्पल काही हार्ड नाहीये, जर तुम्ही एकदा दोनदा याची प्रॅक्टिस केली तर हे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही व्यवस्थित करू शकता. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 9. ओके, टोटल क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मध्ये 12 आहे. 8 पर्यंत आपण क्वेश्चन आता कम्प्लीट केलेले आहे. आता आपले फक्त 4 क्वेश्चन बाकी आहे. ओके, ते 4ही क्वेश्चन आपण व्यवस्थित करून घेऊ. तर बघा क्वेश्चन नंबर 9, पुढचे क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. ओके, क्वेश्चन नंबर 9 आपल्याला बघायचा आहे. बघा क्वेश्चन नंबर 9, 2m in bracket m minus 24 bracket close is equal to 50. बघा 9 नंबरचा क्वेश्चन आहे. 2m in bracket m minus 24 is equal to 50. तर अगोदर आपल्याला हे जे इक्वेशन दिलेलं आहे याला व्यवस्थित क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करावं लागणार आहे. त्याच्यानंतर याला फॅक्टरायझेशन मेथडने आपण काय करू, सॉल्व्ह करू. ओके, बघा तर अगोदर आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ, म्हणजे 2m ने ब्रॅकेटला काय करू मल्टिप्लाय. बघा 2m इंटू m काय होणार m स्क्वेअर. ओके, 2m इंटू m काय झालेलं आहे m स्क्वेअर मायनस, आता 2 ने जर या ब्रॅकेटला 24 ला मल्टिप्लाय केलं तर बघा 24 दुने किती होणार 48 48 आणि सोबत काय येणार m. ओके,
आणि हे जे प्लस 50 आहे ते इकडे येऊन काय होणार मायनस 50 इज इक्वल टू 0. इन शॉर्ट मी काय केलेलं आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी केलं, 2m ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं आणि जे प्लस 50 ते इकडे येऊन काय झालेले आहे मायनस 50. ओके, आता तुम्ही काय करू शकता, तुमच्याकडे दोन स्टेप आहे. तुम्ही जर या पूर्ण इक्वेशनला 2 ने जर डिवाइड केलं तरी करू शकता, कारण की या पूर्ण इक्वेशनला 2 ने आपण डिवाइड करू शकतो. ओके, आणि जर डायरेक्टली सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली पण सॉल्व्ह करू शकता. ओके, तर मी काय करतो या पूर्ण इक्वेशनला 2 ने काय करतो डिवाइड करतो, म्हणजे थोडं इक्वेशन लहान होऊन जाईल. डिवाइडिंग बाय 2. ओके, म्हणजे पूर्ण इक्वेशनला आपण 2 ने डिवाइड करतोय. जर याला 2 ने डिवाइड केलं तिथं काय येणार m स्क्वेअर आहे का नाही, 2 काय होणार कट, मायनस याला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार 2 2 जा 4, 2 4 जा 8 म्हणजे 24 येणार आहे का नाही. आणि 50 ला 50 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार 25 येणार. 2 ने डिवाइड करायचं म्हणजे त्याला आपण काय करतो हाफ करतो, म्हणजे 25 इज इक्वल टू 0 आहे का नाही. डिवाइड जरी नाही केलं तरी आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो, आणि मी डिवाइड यासाठी केलं कारण की थोडंसं ते कमी झालं म्हणजे रिड्यूस झालं आहे का नाही. आता बघा आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. सो हिअर सेकंड नंबरचं साइन काय आहे, सबट्रॅक्शनचं साइन आहे, मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, म्हणजे सॉरी सबट्रॅक्शनचं साइन आहे, मायनसचं साइन आहे. तर आपल्याला सबट्रॅक्शन किती पाहिजे 24. सबट्रॅक्शन आपल्याला किती पाहिजे 24 आणि मल्टिप्लिकेशन आपल्याला किती पाहिजे 25. तर असे दोन नंबर आपल्याला पाहिजे. ओके, तर असे दोन नंबर कोणते आहे आपल्याकडं 25 1 जा 25 आहे का नाही, आणि 25 मायनस 1 किती येतं 24. सबट्रॅक्शन आपल्याला पाहिजे 24 आणि मल्टिप्लिकेशन पाहिजे आपल्याला 25. दोन नंबर आपल्याला कोणते सापडलेले 25 1 जा 25. हे फॅक्टर सापडणं खूप महत्वाचं आहे. ओके, त्यासाठी आपल्याला टेबल आले पाहिजे, पाढे आपले चांगले पाठ पाहिजे. पाढे जर आपले व्यवस्थित पाठ असेल टेबल तर हे नंबर्स आपण लगेच फाइंड करू शकतो. ओके, तर बघा त्याचा वापर कसं करणार, देअरफॉर m स्क्वेअर 25m 1m मायनस 25 इज इक्वल टू 0. सबट्रॅक्शन मध्ये आपण या दोन्ही नंबरला अपोजिट साइन यूज करतो. जो ग्रेटर नंबर आहे त्याला आपण फर्स्ट साइन म्हणजे मायनस यूज करतो, याला जर मायनस आलं दुसऱ्याला आपण काय करणार प्लस. हे फक्त सबट्रॅक्शन साठी. ओके, या ठिकाणी कॉमन काय येणार बघा, देअरफॉर या दोघांमध्ये m कॉमन येणार, कारण की आता याच्यानंतर संख्या नाही आहे की नाही, याच्या बाजूला कोएफिशियंट आहे की इथं नाही, m कॉमन आलेला आहे. मग इन ब्रॅकेट m या ठिकाणी m मायनस किती येणार 25 बरोबर आहे, प्लस आता 1 आणि 25, 1 आणि 25 मध्ये कॉमन किती येणार 1. सो इन ब्रॅकेट m मायनस 25 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर in one bracket m minus 25 and in second bracket m plus 1 is equal to 0. Therefore कसं येणार m minus 25 is equal to 0 or m plus 1 is equal to 0. समजतंय आता पुढचे स्टेप तुम्हाला व्यवस्थित समजत असेल. ओके, पुढं therefore m is equal to minus 25 तिकडे जाऊन काय होणार plus 25 and next or m is equal to plus 1 तिकडे जाऊन काय होणार minus 1. So last step, therefore roots of equation are in bracket 25 comma minus 1. ओके, तर अशा प्रकारे एक्झाम्पल नंबर 9 आपण हे सॉल्व्ह केलेला आहे. लास्ट आपले 3 क्वेश्चन बाकी आहेत 10, 11 and 12. तर तिन्ही क्वेश्चन आता व्यवस्थित बघून घ्या. बघा 10 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9. म्हणजे तिन्ही जे क्वेश्चन आहे हे बायनोमाइल टाइपचे म्हणजे द्विपदी क्वेश्चन आहे, द्विपदी क्वाड्रॅटिक इक्वेशन, बायनोमाइल क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे पण आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. ओके, अतिशय सिंपल आहे. अगोदर आपल्याला हे इक्वेशन व्यवस्थित तयार करून घेऊ. हिअर 25m स्क्वेअर हे जे इज इक्वल टू त्या साईडला जे 9 आहे त्याला आपण इकडे ट्रान्सफर करू, म्हणजे इकडे आल्यानंतर ते काय होणार -9 इज इक्वल टू 0. ओके, तर आता हे जे हा जो क्वेश्चन आहे तो आपल्या कोणत्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे बघा, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट a प्लस बी आणि इन सेकंड ब्रॅकेट a मायनस बी. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यावर हा क्वेश्चन डिपेंड आहे. ओके, तर आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार तो क्वेश्चन करायचा आहे. बघा कसं करणार. सो देअरफॉर बघा 25 हा कोणाचा स्क्वेअर आहे 5 चा बरोबर आहे, सोबत काय घेणार आपण m, आणि 9 कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा बरोबर आहे. आणि एकदा या दोघांमध्ये आपण काय यूज करतो प्लस, आणि वन टाइम आपण या दोघांमध्ये काय यूज करतो मायनस इज इक्वल टू 0. वाटलंच मी या ठिकाणी रिझन पण देतो.
ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट ए मायनस बी. म्हणजे या फॉर्म्युल्याने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. मग आपण पुढे कसं करणार देअरफॉर 5 प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. ओके देअरफॉर कसं होणार m इज इक्वल टू प्लस 3 तिकडे जाऊन काय होणार मायनस 3 जे मल्टिप्लायला 5 आहे ते पुढे जाणार डिवाइड मध्ये बरोबर आहे. और त्याच प्रकारे m इज इक्वल टू मायनस 3 तिकडे गेल्यानंतर काय होणार प्लस 3 आणि जे मल्टिप्लायला आहे ते कुठे जाणार डिवाइडला. म्हणजे अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. फायनली याचा रिमार्क लिहिणार आपण रूट्स ऑफ इक्वेशन आर इन ब्रॅकेट मायनस 3/5 3/5. ओके तर हा 10 नंबरचा क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन आहे या फॉर्म्युल्यावर आधारित आहे. ओके आता नेक्स्ट 11 नंबरचा क्वेश्चन बघा. हा सुद्धा सिंपल आहे. काय दिलेला आहे 7m स्क्वेअर इज इक्वल टू त्या साइडला किती आहे 21m. आपण त्याला इकडे ट्रान्सफर करू म्हणजे ते प्लसचे काय होणार मायनस 21m इज इक्वल टू 0. ओके आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय काढायचं आहे बघा. इथं आहे 7m स्क्वेअर आणि या ठिकाणी आहे 21m. म्हणजे या ठिकाणी आपण m कॉमन काढू शकतो आपण. म्हणजे इथं सुद्धा m आहे इथं सुद्धा m आहे म्हणजे m आपण काय काढणार कॉमन बरोबर आहे. आणि त्याच्यासोबत 7 सुद्धा आपण कॉमन काढू शकतो कारण की 7च्या टेबलमध्ये 7 सुद्धा येतात आणि 21 सुद्धा येतात. म्हणजे 7 ने आपण 7 ला डिवाइड करू शकतो आणि 21 ला म्हणजे 7m या ठिकाणी काय येणार कॉमन येणार. तर आता काय करावं लागणार तुम्हाला या टर्मने या दोघांना काय करायचं डिवाइड. मग कसं करणार 7 काय झालेले आहे कट m सुद्धा काय झालेले आहे कट पण एक m त्या ठिकाणी बाकी आहे मायनस 7 3 21 बरोबर आहे. m काय झाले कट इज इक्वल टू 0. मग त्याला काय सॉल्व्ह करणार देअरफॉर 7m इज इक्वल टू 0 आहे का नाही 7m इज इक्वल टू 0 और m मायनस 3 इज इक्वल टू 0. हे पण सिंपल एक्झाम्पल आहे. देअरफॉर कसं होणार m इज इक्वल टू 0 मल्टिप्लायचे 7 पुढे जाणार डिवाइड मध्ये बरोबर आहे. और त्याच प्रकारे m इज इक्वल टू मायनस 3 तिकडे जाऊन काय होणार प्लस 3. ओके फायनली आपण लिहून घेऊ m इज इक्वल टू 0/7 या दोघांचं जर डिवाइड केलं तर काय होणार 0 येणार. और m इज इक्वल टू किती आहे 3. फायनली रिमार्क कसं लिहिणार आपण देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर इन ब्रॅकेट 0,3. ओके तर अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 11 हा सॉल्व्ह केलेला आहे. आता लास्ट क्वेश्चन आपला जो बाकी आहे तो क्वेश्चन नंबर 12. ओके तर बघा हा क्वेश्चन सुद्धा सिंपल आहे. या क्वेश्चनला आपण सॉल्व्ह करायचा आहे. हा क्वेश्चन आपण या फॉर्म्युल्याने सुद्धा करू शकतो. ओके किंवा याला आपण आज सॉल्व्ह करू शकतो. इथं काय दिलेले आहे m स्क्वेअर मायनस 11 इज इक्वल टू 0. तर याला आपण कसं सॉल्व्ह करू बघा. आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण कसं सॉल्व्ह करणार m स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 11 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर काय होणार प्लस 11 बरोबर आहे. आणि पुढे कसं करणार देअरफॉर m इज इक्वल टू स्क्वेअर जर तिकडे ट्रान्सफर केला आपण ओके स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर केला तर काय करणार आपण याचा स्क्वेअर रूट होणार बरोबर आहे. म्हणजे हा स्क्वेअर तिकडे ट्रान्सफर केला तर 11 चा काय येणार स्क्वेअर रूट येणार. ओके पण आता 11 चा स्क्वेअर रूट निघतो का नाही. ओके आणि ज्यावेळेस आपण स्क्वेअर रूट काढतो त्यावेळेस आपण त्या नंबरला प्लस अँड मायनस युज करतो. काय युज करतो प्लस अँड मायनस. ओके देअरफॉर कसं घेणार आपण वन टाइम आपण काय घेणार प्लस म्हणजे रूट 11 आपण कशी घेणार प्लस मध्ये घेणार और वन टाइम आपण त्याला कशामध्ये घेणार मायनस मध्ये. m इज इक्वल टू मायनस रूट 11. ओके तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही एक्झाम्पल करू शकता किंवा तुम्ही या त्याच एक्झाम्पल साठी हा सुद्धा फॉर्म्युला वापरू शकता. ओके फायनल रिमार्क आपण कसं लिहिणार देअरफॉर रूट्स ऑफ इक्वेशन आर इन ब्रॅकेट रूट 11 मायनस रूट 11. ओके तर अशा प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 2.2 हा पूर्णतः कंप्लीट केलेला आहे. ओके प्रत्येक क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक आन्सरचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके